केस जर तुम्हाला बर्गंडी रंगाचे हवे असतील, म्हणजेच की तुमच्या केसांना तुम्ही बर्गंडी रंग देऊ इच्छित असाल, तर तुमच्या समोर कोणकोणते पर्याय असणार आहे? तर पहिला पर्याय केमिकल प्रोसेस, जे की पार्लरमध्ये खूप जास्त महागडी असते आणि केमिकल असल्यामुळे तुमच्या केसांची पूर्णपणे वाट लावते. त्यामुळे मी हा पर्याय तुमच्या समोर कधीच ठेवणार नाही. दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे मेहंदी, ज्या की केमिकलवाल्या मेहंदी असतात, त्या इन्स्टंट तुम्हाला रंग देतात, पण तो सुद्धा पर्याय मी तुमच्या समोर ठेवणार नाही. कारण की शेवटी त्या मेहंदींमध्ये केमिकल असतं आणि केमिकलच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण शक्यतो टाळतो. आणि आपल्या चॅनलवरती हेच आपण पाहतो की केमिकलवाल्या वस्तू ज्या आहेत त्या शक्यतो आपल्याला वापरायच्या नाहीत. नॅचरल पद्धतीने आपण आपल्या केसांना म्हणा किंवा आपल्या स्किनला कसं चांगलं ठेवू शकतो हे आपल्या चॅनलवरती मी तुमच्याशी शेअर करत असते. तिसरा जो पर्याय आहे, नॅचरल पद्धतीने तुम्ही मेहंदी भिजवू शकता. नॅचरल मेहंदी जी आहे ती नॅचरल मेहंदी नॅचरल पद्धतीने अशा काही वस्तू टाकायच्या असतात त्यामध्ये, ज्यामुळे तुम्हाला बर्गंडी रंग येऊ शकतो. पण त्याला सुद्धा भरपूर वेळ द्यावा लागतो. 3 ते 4 दिवस प्रोसेस जी आहे ती चालत असते. जर तुम्हाला इन्स्टंट रंग हवा असेल किंवा कायमस्वरूपी हा बर्गंडी रंग हवा असेल, अजिबात मेहंदी तुम्हाला सहन होत नसेल, मेहंदीचा वास सहन होत नसेल किंवा तुम्हाला सर्दीचा वगैरे त्रास असेल, तर तुम्ही मेहंदी न वापरता अशी एक वस्तू वापरू शकता ज्यामुळे तुमचे जे केस आहेत ते नॅचरल बर्गंडी रंगाचे होतील. आणि ही जी वस्तू आपण वापरणार आहोत किंवा तयार करणार आहोत त्यामुळे तुमचे केस लांब आणि दाट होणार आहे, म्हणजेच की डबल टिबल तुम्हाला फायदा होणार आहे. आता ही वस्तू कोणती आहे, कशी बनवायची, सगळं काही डिटेल व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला स्टार्ट करू. केसांना कलर करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाता, भरपूर पैसे मोजता, तात्पुरता तुम्हाला रिझल्ट सुद्धा मिळतो, म्हणजे की तुमच्या केसांना कलर येतो तात्पुरता, पण त्यानंतर जे साईड इफेक्ट्स तुम्हाला सोसावे लागतात ते अनंत असतात आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी होता. बऱ्याच मेहंदी सुद्धा अशा आहेत की ज्या केमिकल युक्त आहेत, त्या सुद्धा वापरल्यानंतर तुम्हाला साईड इफेक्ट्सना सामोरे जावं लागतं. जर तुम्हाला असं नको आहे, पैसे इतके वेस्ट करायचे नसतील, तर हा जो व्हिडिओ आहे ताईनो संपूर्ण पहा. तुम्हाला बर्गंडी कलर केसांना नॅचरल पद्धतीने कसा मिळवता येतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात येणार आहे. बघा, त्यासाठी आपल्याला लिंबाची पानं घ्यायची आहेत, कडुलिंब जे असतात त्याची अर्धी मूठ पानं घ्यायची आहेत, थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि कडीपत्त्याची पानं घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे ते म्हणजे बीटरूट. तर बीट घ्यायचं आहे, इथं कट करून घ्या, किसून घ्या, कसंही घ्या. इथं मी बीट जे आहे ते थोडंसं कमी वापरलेलं आहे, तुम्ही अर्ध बीट सुद्धा इथं यूज करू शकता. तर बीटला कट केलेला आहे आणि त्यानंतर आता काय करायचंय, मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू घालून टाकायच्या आहेत. आता लिंबाची पानं का घेतली, कडीपत्त्याची पानं का घेतली, अद्रक का घेतलं, तर अद्रक आपल्या हेअर ग्रोथसाठी खूप जास्त उपयुक्त आहे, तुम्हाला माहित आहे. आणि कडीपत्ता जो आहे तो हेअरफॉल थांबवतो आणि कडुलिंबाच्या पानांमुळे डॅन्ड्रफ कमी होतो आणि कोणतंही फंगल इन्फेक्शन जर असेल तर ते सुद्धा गायब होतं. तर त्यासाठी आपल्याला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत, वाटून घ्यायच्या आहेत मिक्सरला बिना पाण्याच्या, म्हणजे पाणी वगैरे घालायचं नाही. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर थोडंसं तेल, खोबऱ्याचं तेल तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये म्हणा किंवा काचेच्या बर्नीमध्ये याला काढून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी काचेच्या मोठ्या डब्यामध्ये याला काढलेला आहे, जे की झाकण आहे याच्यावरती. शक्यतो तुम्ही झाकणवाल्या डब्यामध्ये काढून घ्या याला. आणि त्यानंतर या पद्धतीने तुम्हाला दिसतंय की ती बारीक वाटलं गेलेलं आहे. तर व्यवस्थित काढल्यानंतर लक्षात ठेवायचं, ज्या पण वस्तू आपण घेतलेल्या आहेत प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही, पण जो बीटरूट आपण घेतलेला आहे त्याचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर बघा, सर्व वस्तू काचेच्या या बाउलमध्ये म्हणा किंवा या डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण वरून काय करतोय, खोबऱ्याचं प्युअर तेल सोडतोय. आता इथं मी घाण्याचं तेल घेतलेलं आहे. तुमच्याकडे घाण्याचं तेल जर मिळत नसेल तर ताईनं तुम्ही पॅराशूटची बॉटल जे असते ते तेल वापरा. दुसरं कोणतंही तेल यासाठी वापरायचं नाहीये, फक्त आणि फक्त खोबऱ्याचं तेलच वापरायचं आहे. तर साधारणतः इथं आपण 125 ग्राम इतकं तेल घातलेलं आहे. आणि त्यानंतर या डब्याला काय करायचंय, झाकण लावून आपल्याला उन्हात ठेवायचंय 2 दिवसासाठी. म्हणजे 2 दिवसासाठी म्हणजे दिवस न रात्र ठेवायचं नाही, फक्त जेव्हा ऊन पडतं चांगलं तेव्हा हे ठेवायचं आणि संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये घ्यायचं. तर 2 दिवस असं केल्यानंतर हे व्यवस्थित याचा कलर जो आहे बीटरूटचा तो तेलामध्ये सुटतो. नाही जर असं तुम्हाला शक्य नसेल, जरा इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही डबल बॉईल मेथडने याला व्यवस्थित गरम करून एक 5 ते 10 मिनिटासाठी गरम करायला ठेवा. आणि त्यानंतर म्हणजे डायरेक्ट ठेवायचं नाही, डबल बॉईल मेथडनी ठेवायचं, गरम करायचं आणि त्यानंतर तुम्ही तेल जे आहे ते वापरू शकता. आता बघा, 2 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते. इथं मी उन्हात ठेवलं होतं 2 दिवस आणि याला कलर कसा आलेला आहे
तर व्यवस्थित कलर आलेला आहे। थोडंसं बीटरूट जे आहे ते कमी झालेलं आहे, यामध्ये तुम्ही थोडंसं प्रमाण बीटचं जे आहे ते वाढवा आणि त्यानंतर व्यवस्थित तेलाला कलर आलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की एकाच वापरामध्ये रिझल्ट मिळणार का? तर असं अजिबात नाहीये। तुम्ही आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही हे तेल जे आहे ते व्यवस्थित भांगोभांग लावायचं आहे, हलक्या हाताने मसाज करायचा आहे। 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला हा कलर म्हणजे बर्गंडी कलर जो आहे तो तुमच्या केसांवरती दिसणारा आहे। खूप साधी सोपी पद्धत आहे, कुठलंही केमिकल नाही, नॅचरल पद्धतीनं आपण केसांना हा कलर आणू शकतो। शिवाय आपल्याला हे जे तेल आहे हेअर ग्रोथसाठी सुद्धा मदत करणार आहे, त्याशिवाय हेअरफॉल थांबणार आहे, कोणतंही फंगल इन्फेक्शन थांबणार आहे। या अनंत फायदे या तेलाचे आहेत। तर या पद्धतीने तुम्ही नियमित या तेलाचा वापर करा। आता मी तर गाळून घेते, डायरेक्ट असंच लावायचं नाही, गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा वापर जो आहे तो नियमित स्टार्ट करायचा आहे। काही रेमेडीच्या अशा असतात ताईंनो की एका वापरामध्ये त्याचा रिझल्ट मिळत नाही, तर आपल्याला बरेच दिवस त्याचा वापर करावा लागतो। तर 15-20 दिवस तुम्ही याचा वापर करा, तुम्हाला तुमच्या केसांवरती नॅचरल बर्गंडी कलर आलेला दिसणार नक्की आहे। तर बघा व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि आता मी तर थोडंसंच बनवलेलं आहे। तुम्ही 15 दिवसासाठी जेवढं तुम्हाला लागतं तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही तेल बनवू शकता, पाव किलो, अर्धा किलो, जेवढं पण तुम्हाला म्हणजे तुमची गरज आहे तेवढं तुम्ही तेल जे आहे ते बनवू शकता। तर बघा व्यवस्थित पिळून घ्या, कपड्याने म्हणजे वस्त्रगाळ सुद्धा तुम्ही करू शकता। जास्त प्रमाणामध्ये जर असेल बनवलेलं तर तुम्ही वस्त्रगाळ करून घ्या, व्यवस्थित पिळता येतं त्यामध्ये। तर बघा तेलाला कसा कलर मस्त आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांना सुद्धा येणारा आहे। तर अशा पद्धतीने आपण हे तेल जे आहे ते बनवून तयार केलेलं आहे। आता याला तुम्हाला रोज वापरायचं आहे, फक्त आठवड्याचा 1 दिवस असा ठेवायचा आहे की तुम्ही शॅम्पू केल्यानंतर संपूर्ण दिवस केसांना काही लावायचं नाहीये। म्हणजेच की 1 दिवस तुमच्या केसांच्या मुळांना ऑक्सिजन मिळालं पाहिजे, 1 दिवस तुम्हाला लावायचं नाहीये आणि दुसऱ्या दिवसापासून कंटिन्यू तुम्हाला लावत राहायचं आहे। आता बघा एकदा दोनदा लावलं किंवा 8 दिवस आपण लावलं हे तेल तर लगेच तुम्हाला रिझल्ट मिळेल का? नाही। तर बघा हे जे तेल आहे आपल्याला नियमित लावायचं आहे, साधारणतः 1 महिन्यापर्यंत आणि त्यानंतर तुमच्या केसांमध्ये एक नॅचरल बर्गंडी रंग दिसायला स्टार्ट होणार आहे। म्हणजे की थोडासा वेळ नक्की लागेल पण नॅचरल पद्धतीनं आणि तुमचे केस सुद्धा खूप जास्त स्मूथ, सिल्की, शायनी आणि केस सुद्धा हेअर ग्रोथ सुद्धा तुमची जास्त फास्ट होताना तुम्हाला दिसणार आहे। तर त्यासाठी हे तेल नक्की ट्राय करा आणि 1 महिन्यानंतर जो रंग आहे तुमच्या केसांमध्ये चढणारा आहे तो बरेच दिवस टिकणारा आहे आणि जर तुम्ही हे जे तेल आहे नियमित लावत गेलात तर तो रंग जो आहे तो कायम राहणार आहे। तर अशा पद्धतीने आपण केसांना एक नॅचरल वस्तू म्हणजेच की हे हेअर ऑइल बनवून लावू शकतो आणि तुमच्या केसांना नॅचरल बर्गंडी कलर आणू शकतो। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि हो तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायच्या आहेत। शक्य झालं तर मी त्याला उत्तर देईन, नाही म्हटलं तर व्हिडिओ सुद्धा बनवेन। तर त्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या ज्या पण समस्या आहेत त्या। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तो पण बाय बाय।